त्या दोन भिन्नामध्ये प्लास्टिकच्या कणाचा जो काही फोर्स आहे आणि पाण्याच्या कणाचा फोर्स हे विजातीय आहेत. त्याला आपण ॲडेसिव्ह चिकट कशा चिकटून आपण पाणी असा खाली टाकला ओतला तरी काही पाण्याचे थेंब लटकून राहतात. वाटेला लटकून राहतात का नाही? कशामुळे? तो ॲडेसिव्ह फोर्स आहे. काय म्हणजे चिकट बल का म्हणतो त्याला? त्या वाटीवरून लगेच काही आता मी वाटी खाली केली तर पाण्याचा एकही कण राहणार नाही का वाटीमध्ये? राहते. पण त्याच वाटीला जर मी तेल लावला, काय लावला आणि आता पाणी टाकला असा केला, काय होईल? काहून सांगेल? कारण त्याच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स राहणार नाही. ॲडेसिव्ह फोर्स कोणामध्ये आता तेल आणि जो पृष्ठभाग आहे कोणाचा? त्या प्लास्टिकचा, याच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स राहील. त्याच्यामध्ये चिकट बल असेल. आता पाण्यात ना त्याच्यात काही चिकट बल राहणार नाही. दोघांमध्ये काय फ्रिक्शनलेस म्हणजे काही घर्षण राहणार नाही, काहीच राहणार नाही. आणि त्याच्यामुळे पाणी आता नंतर असा गेला तर पटकन खाली सांगेल, एक काही थेंब राहणार नाही. मात्र आता उलटवला तरी पाण्यात थेंब राहतात. त्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये चिकट बल आहे. काय कोणामध्ये असते चिकट बल? विविध दोन पृष्ठभागात. आता इथं दोन विविध कण आहेत, पाण्याचं कण आणि प्लास्टिकचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲडहेसिव्ह फोर्स आणि दोन पाण्याच्या कणामध्ये कोहेसिव्ह म्हणजे संलग्न बल. कोणता बल? सारखं बल. त्याच्यामुळे तो फुगलं, आपण पाणी खाली सांडला नाही. अजूनही एक टाकला तरी पण आता पाणी सांडणार नाही, सहज नाही सांडणार. पहा सांडलं का? अजून किती मावतील? मला वाटतं आणखी 5-6 मावतील. सांडलं का? पुन्हा टाकतो का? सांडला? 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 अनंत दिसतं का तुला? अनंत प्रतिमा दिसला पहिला. कोणाला पाहायचं आहे समोर? अप्पा किती रस्ता कसा दिसला? पुढे थांबला का रस्ता? अरे तिकडे सांडवाल हे शून्य कोणाची? शून्य कोणामुळे काय होते? अनंत प्रतिमा तयार होतात. ये तू पाहायचं हा प्रकाशाचं परावर्तन आहे ना. या प्रतिमा एकमेकावर परावर्तित होत जातात आणि अनंत प्रतिमा तयार करतात. प्रतिमेवर प्रतिमा. त्याच्यामुळे तुम्हाला रस्ता, लहानसा रस्ता तुम्हाला अनंत दिसतो. कसा दिसतो रस्ता? दिसतो ना? अरे झाला असं झाली बाय तुझा एक जण करणार तसा डाळिंब तुमच्या प्रतिमा तेवढ्याच वाढतील. आता हा किती आपल्याला आहे कोणाकडे? आपल्याकडे कोण मापक आहे ना तुमच्या कंपास पेटीमध्ये आहे. तो जरी मोजला आपण तर तुमच्या लक्षात येईल. आता कोण येऊन पाहिजे? पहिले मोठा पोरगा येऊन पहा, म्हणजे पहिले त्या समजून सांगेल ना तो. विज्ञान मंत्री या. आता किती प्रतिमा तयार झाले बघ. 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 किती प्रतिमा आहे? दिसला तुला? डोळे तपासायला लागतील तुला. हे समोरची नाही दिसली? कसा का करतो कोण रे? 8 हा तू ये रे आपला राजवीर गुनी पोरगा. किती फोटो दिसतात तुला? हा आता याला 8 दिसला, उशिरा दिसला. हा बस.
गरम ठाकरे आहे। मी इयत्ता 7वीमध्ये माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे। माझ्या गटाचे नाव हे आहे। आम्ही आज सर्वजण मिळून सर्क्युलर मोशन हा प्रयोग केला आहोत। आम्ही 5 जण। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वर्ग 7 गट क्रमांक C। आम्ही प्रयोग केला आहे लिटल कार्ड। माझे नाव तृप्ती सुधाकर आघाडे। मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा। मी इयत्ता 7वीमध्ये आहे। माझ्या गटाचे नाव B आहे। आम्ही आज सर्क्युलर मोशन हा प्रयोग केला आहोत।